आपल्याला माहिती आहे की दोन संख्या समान किंवा असमान असू शकतात. पण संच समान असू शकतात का? एक संच दुसऱ्या संचाच्या समान असू शकतो का? चला एका उदाहरणाच्या मदतीने यावर विचार करूया. आपल्याकडे 2 4 6 8 हा संच आहे. हा संच ए आहे. हा पहिल्या 4 सम नैसर्गिक संख्यांचा संच आहे. आपण दुसरा संच घेऊया. हा बी संच आहे. इथे आपण असा एक्स शोधत आहोत जिथे एक्स हा 2च्या घातांक एनचा शेवटचा अंक आहे आणि एन ही नैसर्गिक संख्या आहे. हा स्वतःच एक छान प्रश्न आहे. तुम्ही व्हिडिओ थांबून यावर विचार करू शकता. ठीक आहे, आता आपण हे एकत्र सोडवूया. आपण 2च्या घातांकांचे शेवटचे अंक शोधत आहोत. पहिला घात 2 आहे, मग 4, मग 8 आणि त्यानंतर 16 आहे. यांचे शेवटचे अंक 2 4 8 6 असे येतात. पण आपण अजून पुढे जाऊया. पुढचा घात 32 आहे, त्यानंतर 64, 128, 256. यांचेही शेवटचे अंक पहा, 2 4 8 6. आपण आणखी 4 संख्या घेऊया. 512, 1024, 2048 जो एक खूप प्रसिद्ध खेळ आहे, मोबाईलचा गेम आहे, आणि 4096. हे 4 घात आहेत. यांचे शेवटचे अंक 2 4 8 6च आहेत. मला वाटतं तुम्हाला माझा मुद्दा समजला असेल. हाच आकृतिबंध पुन्हा पुन्हा येईल. शेवटचे अंक फक्त 2 4 8 6 येत राहतील. आता आपण या दोन्ही संचांकडे पाहूया. ए मध्ये 2 4 6 8 हे 4 घटक आहेत. बी मध्ये सुद्धा 2 4 8 6 हे असे 4 घटक आहेत. खरे तर या दोन्हीमध्ये अगदी तेच घटक आहेत आणि जेव्हा असं होतं तेव्हा आपण असं म्हणू शकतो की दोन्ही संच समान आहेत. पुन्हा एकदा इथे क्रमाला महत्त्व नाही आहे. जोपर्यंत घटक अगदी तेच आहेत तोपर्यंत संच एकमेकांना समान असतात आणि जेव्हा असं नसतं तेव्हा आपण म्हणू शकतो की ते संच एकमेकांना समान नाहीत. चला आपण सरावासाठी काही उदाहरणं सोडवूया. आपल्याकडे ए बी सी डी ई एफ जी एच असे काही संच दिलेले आहेत. आता व्हिडिओ थांबा आणि याला जास्त वेळ लागणार नाही. कोणते संच एकमेकांना समान आहेत ते बघा. ठीक आहे, तर आपल्याकडे पहिला संच आहे 2 4 8 12. आता असा दुसरा कोणताही संच आहे का ज्यामध्ये 2 4 8 आणि 12 आहेत? बरं, आपल्याकडे 8 4 आणि 12 आहेत. हे इथे आहेत सी मध्ये 8 4 आणि 12. पण 2च्या ऐवजी 14 आहे. तर मग आपण असं म्हणू शकतो का की हे दोन्ही संच अंशतः किंवा थोडेसे समान आहेत? तर नाही, संच एकतर समान असतात किंवा ते समान नसतात. आणि असा दुसरा कोणताही संच नाही आहे ज्यामध्ये नेमके हेच 4 घटक आहेत. त्यामुळे आपल्याला संच ए सोडून द्यावा लागेल. संच बी साठी आपल्याकडे 1 2 3 4 आहेत. संच डी मध्ये बघा, आपल्याकडे 3 1 4 2 म्हणजेच 1 2 3 4 आहेत. त्यामुळे बी आणि डी हे समान संच आहेत. आपल्याला आणखी कोणती जोडी सापडते का? एफ आणि एच हे जवळजवळ आपल्याला सारखे दिसतात, पण ते समान नाही आहेत, कारण की एफमध्ये ए आहे आणि एचमध्ये 1 आहे. त्यामुळे आपल्याला एफ आणि एच हे दोन्ही नाकारावे लागतील. आणि हो, ई आणि जी हे समान आहेत, कारण की ई आणि जीमध्ये दोन्हीकडे ऋण 1 आणि धन 1 आहेत. त्यामुळे ई आणि जी हे सुद्धा समान आहेत. ठीक आहे, आपण आणखी काही उदाहरणं पाहूया. ॲलॉय या शब्दातील अक्षरांचा हा संच ए आहे आणि लॉयल या शब्दातील अक्षरांचा संच हा बी आहे. हे दोन संच समान आहेत का? आणि याबद्दल काय सांगाल? फॉलो या शब्दातील अक्षरांचा संच ए आहे आणि वुल्फ यामधील अक्षरांचा संच बी आहे. आणि आता हे दोन संच समान आहेत का? संच ए मध्ये ए एल ओ वाय हे अक्षर आहेत आणि संच बी मध्ये एल ओ वाय ए हे अक्षर आहेत. अगदी तेच घटक आहेत बघा, ए एल ओ आणि वाय. त्याच्यामुळे हे दोन संच समान आहेत. आता फॉलो यामधील अक्षरांच्या संचामध्ये काय आहे? एफ ओ एल डब्ल्यू जो संच ए आहे आणि संच बी मध्ये आपल्याला मिळतं डब्ल्यू ओ एल आणि एफ. डब्ल्यू ओ एल एफ अगदी तेच घटक आहेत. त्याच्यामुळे हे दोन संच सुद्धा समान आहेत. आता आपण काही गणिताची उदाहरणं घेऊया. संच ए मध्ये 2 आणि 3 हे घटक आहेत आणि संच बी हा आहे. इथे आपण सर्व एक्स असे शोधत आहोत, जी एक्सचा वर्ग अधिक 5x अधिक 6 या समीकरणाची उकल आहे. त्यामुळे संच बीचे घटक कोणते आहेत ते शोधण्यासाठी आपल्याला हे वर्ग समीकरण सोडवावं लागेल. मी इथे आणखी एक प्रश्न लिहितो. संच ए हा अशा सर्व एक्सचा संच आहे जिथे x वजा 5 बरोबर 0 आहे आणि संच बी हा अशा सर्व एक्सचा संच आहे जिथे एक्सचा वर्ग बरोबर 25 आहे. व्हिडिओ थांबा आणि हे दोन्ही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर इथे ए साठी काहीही करायची गरज नाही, पण बी साठी आपल्याला हे वर्ग समीकरण सोडवावं लागेल. चला तर ते सोडवूया. एक्सचा वर्ग अधिक 5x अधिक 6 बरोबर 0. इथे तुम्ही मधल्या पदाची फोड करू शकता. तर आपल्याला मिळेल एक्सचा वर्ग अधिक 2x अधिक 3x अधिक 6 आणि तुम्ही यातून x हा सामायिक काढू शकता पहिल्या दोन पदांमधून आणि शेवटच्या दोन पदांमधून. तर आपल्याला मिळेल
एक्स गुणिले एक्स अधिक 2 अधिक 3 गुणिले एक्स अधिक 2. मग आपण एक्स अधिक 2 हे सामायिक काढू शकतो, तर आपल्याला मिळेल एक्स अधिक 3 गुणिले एक्स अधिक 2 बरोबर 0. आणि म्हणूनच आपल्याला मिळतं एक्स हा ऋण 2 किंवा ऋण 3 आहे. म्हणजेच बी या संचामध्ये ऋण 2 आणि ऋण 3 आहेत आणि संच एमध्ये 2 आणि 3 आहेत. त्यामुळे हे दोन्ही संच समान आहेत का? दुर्दैवाने हे दोन संच समान नाही आहेत. आता पुढच्या उदाहरणाचं काय? इथे काही करायला फार नाही आहे, तर आपण संच बी हा सोडवूया. एक्सचा वर्ग बरोबर 25 असेल तर एक्स हा ऋण 5 किंवा 5 असेल. तर बी या संचामध्ये ऋण 5 आणि 5 आहेत. त्याच्यामुळे बी हा 2 घटकांचा संच आहे. पण संच ए हा फक्त एकाच घटकाचा संच आहे, तो म्हणजे फक्त 5. तर मग हे दोन संच समान आहेत का? विचार करा. तुमच्याकडे इथे जे आहे ते तुमच्याकडे तिथेही आहे. पण इथे जो हा ऋण 5 आहे तो संच एमध्ये नाही आहे. या दोन संचांमध्ये अगदी समान घटक नाही आहेत. त्याच्यामुळे संच एमधून ऋण 5 गायब आहे. याचा अर्थ हे दोन संच समान नाहीत. आपण शेवटचं एक उदाहरण सोडवूया. संच ए हा अशा सर्व एक्सचा संच आहे जिथे एक्स वजा 5 बरोबर 0 आहे. हे आपण आधीच्याच प्रश्नातून घेतलंय. आणि आपण संच बी बदलला. आता संच बी हा अशा सर्व एक्सचा संच आहे जिथे एक्स हे एक्सचा वर्ग वजा 2x वजा 15 बरोबर 0 या समीकरणाचं धन पूर्णांक मूळ आहे. आता यावर विचार करा. ठीक आहे, आता आपण हे एकत्र करूया. आपण एक्सचा वर्ग वजा 2x वजा 15 हे समीकरण सोडवण्याचा जर का प्रयत्न केला आणि मधल्या पदाची फोड केली तर आपल्याला असं लिहिता येईल. एक्सचा वर्ग वजा 5x अधिक 3x वजा 15 आणि x सामायिक घेतल्यावर आपल्याला मिळतं एक्स गुणिले एक्स वजा 5 अधिक 3 गुणिले एक्स वजा 5 आणि मग एक्स वजा 5 हे सामायिक घेतल्यावर आपल्याला मिळतं एक्स अधिक 3 गुणिले एक्स वजा 5 बरोबर 0. आणि त्यामुळे एक्स हा ऋण 3 किंवा 5 आहे. पण आपण इथे फक्त धन पूर्णांक मूळ घेणार आहोत आणि त्याच्यामुळे एक्स बरोबर आपल्याला 5 घ्यावा लागेल. त्यामुळे बी या संचामध्ये फक्त 5 हा घटक आहे आणि ए संचामध्ये सुद्धा 5 हाच घटक आहे. आता आपण पाहू शकतो की हे दोन्ही संच समान आहेत.